कंठम भरतवंदितः. आता आपण कंठापर्यंत आलो आहे. मान, गळा असं आपण या जागेला म्हणतो. कंठ आहे ती आतली बाजू आहे आणि गळा आणि मान आहे ती बाहेरची बाजू आहे. पुढल्याला आपण गळा म्हणतो आणि मागच्याला आपण मान म्हणतो. मान हे आपलं एक चिन्ह आहे. मानचिन्ह म्हणजे जगामध्ये आपल्याला मान मिळतो का अपमान मिळतो. मान ताठ असली आणि मान खाली वाकलेली असली की आपण समजतो माणसाचा स्वभाव कसा आहे, ताठर आहे का लीन आहे असं आपण समजतो. एखादा माणूस कंठातला ताईत असतो. वरमाला किंवा कोणची पण माळा गळ्यात घातली जाते. आता त्या माळेची लांबी रुंदी ठरलेली असते. अगदी पायापर्यंत सुद्धा हार असतात. कमरेपर्यंत रोळणारे असतात म्हणजे नाभीपर्यंत येणारे. काही छातीपर्यंत रोळतात तर काही लगेच कंठालगतच असतात. म्हणजे पूर्वी चिंचपेटी असायची. चिंचपेटी गळ्याला लागलेली असायची. तन्मणीसुद्धा फारसा वर नसतो. जिथे कंठमणी असतो तिथे तन्मणीचं खोड असतं. ज्या वेळेला रुद्राक्ष गळ्यात बांधतात तेव्हा तो रुद्राक्ष त्या कंठमण्यावरती म्हणजे आपल्या जो याचा हे आहे खड्डा आहे आपल्या इथं एक, तुम्ही जर बघितलं तर छातीच्या बाजूला बरगडीच्या बाजूला तिथे आपल्याला एक खड्डा आहे. जालंधरबंद तिथे हानवटी टेकवून लावला जातो. तर तो रुद्राक्ष साधारणपणे याच्यावर यावा अशी कल्पना आहे. तेव्हा हे कंठाचं शारीरिकरित्या महत्त्व आणि वाङ्मयीन दृष्टीने त्याचं रूपांतर आपण कसं बघतोय ते पण आपण पाहिलं. आपण जेव्हा प्रार्थनेनंतर आपण ज्या वेळेला आपली पुढची साधनं सुरू करतो हठयोगाची त्यावेळेला पहिल्यांदी ब्रह्ममुद्रा केल्या जातात. बाकीचे व्यायाम करून मग नंतर जरी प्राणायाम करू नये असं म्हटलं जातं तरी ब्रह्ममुद्रा कराव्यात, नमनमुद्रा कराव्यात आणि मग प्राणायामाला सुरुवात करावी. म्हणजे श्वास फुलत नाही पण अडकलेला असतो तो मोकळा होतो. आता ही जी ब्रह्ममुद्रा करायची आहे त्याचा हेतू असा आहे की मान फिरवायची. हे मानेचे व्यायाम आहेत. त्याच्यातच खांद्याचेही व्यायाम आपण गृहीत धरतो. या कंठाच्या आतल्या बाजूनी श्वासनलिका अन्ननलिका गेलेल्या आहेत. थायरॉइड ग्लँड ज्याचा आजकाल फार प्रादुर्भाव झाला या रोगाचा, ती सिक्रेशन करणाऱ्या या ग्रंथी आहेत. कधी जास्त करतात कधी कमी करतात. तर टॉन्सिल्स, पूर्वी साधारणपणे मुलांचं टॉन्सिल्सचं ऑपरेशन व्हायचं. आता ह्या सगळ्या या गळ्याच्या ह्याच्यावरती आपलं आरोग्य कुठेतरी अवलंबून आहे. आपल्याला पुढे प्राणायामाच्या तयारी करता इकडचं सगळं स्वच्छ पाहिजे. आपण जेव्हा बोलतो गायला लागतो तेव्हा एकदा घसा खाकरतो. म्हणजे घशामध्ये कुठे कफ अडकलेला असेल तर तो मोकळा करतो. घसा शब्द वापरलाय. कंठ, घसा. आता हे जे सगळे शब्द आहेत, घसा खरडून ओरडू नकोस असं आपण म्हणतो. तेव्हा इथे आपण उज्जयी हा शुद्धिक्रियेचा प्रकार करतो आणि आपला घसा साफ करतो आणि मग ओंकार अतिशय सुंदर येतो. आता या कंठाच्या इथे मगाशी म्हटलं तसं जालंधरबंध लागतो पण त्याच्या वरच्या बाजूला आपण कंठबंध पण लावतो. आता कंठबंध हा लागणं सोपं आहे. तो मुद्दाम लावावा लागत नाही. आपण जेव्हा श्वास घेतो आणि जरा आपण थांबतो किंवा श्वास सोडतो आणि आपण थांबतो म्हणजे बाह्यकुंभक असो अंतरकुंभक असो, ही थांबण्याची क्रिया आपण केली की जो बंध लागतो तो कंठबंध. पण हे कंठा हा भाग जो आहे तो फार नाजूक आहे. तेव्हा ह्याच्यावरती फार भार देऊन चालत नाही. म्हणून जेव्हा प्राणायामाची प्रगती जेव्हा आपली व्हायला होते अंतरकुंभकाची क्षमता आपण वाढवायला लागतो. त्याला उत्तम म्हणजे 80 म्हटलंय.
तेव्हा इतक्या पद्धतीने इतके सेकंद आपण ते थांबता आलं पाहिजे आपल्याला. आता याचा सगळ्याचा परिणाम जर का घशावरती झाला तर त्रास होईल. म्हणून आपण त्याच्यावरचं प्रेशर रिलीज करायकरता म्हणून आपण हा बंध लावतो, ज्याला आपण जालंधर बंध म्हणतो. जालंधर ऋषींनी तो बंध लावून आपली तपस्या केली म्हणून त्याला जालंधर असं नाव पडलेलं आहे. आत्ता सहज माझ्या एक शब्द लक्षात आला की कंठा. रायगडाला जाग येते मध्ये संभाजी महाराज म्हणतात दिला 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 कंठा दिला. मग दुसरं काय द्यायचं होतं? म्हणजे त्या गाणारीनं एक कलावंत आहे, तिने त्यांच्यासमोर सुराचं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि तिला काय देणार? सुराचं स्थान कंठ आहे, आपलं स्वरयंत्र तिथे आहे. आणि मग अशाला जर बक्षीस द्यायचं असेल तर मग कंठाच नको का द्यायला? अगदी सहज नाटकातली गोष्ट आठवली म्हणून सांगितलं. आता या कंठाच्या जागी इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण ब्रह्ममुद्रा करतो, डावीकडे उजवीकडे खाली वर मान फिरवतो, गोल फिरवतो, संबंध पुढे मान म्हणजे खाली टेकवतो, बाजूला करतो, गोल फिरवतो डावीकडून उजवीकडून. मी नेहमी म्हणते की तो रगडा कसा फिरतो ना, तसा तो रगडा फिरतो. रगड्यासारखी मान फिरवायची, म्हणजे मान कशी लवचिक असायला पाहिजे. आणि जे वरचे मणके आहेत त्या वरच्या मणक्यांना कोणत्याही इजा झालेली असेल किंवा काही त्रास झाला असेल तर या व्यायामाने पण तो दूर होतो असं आपण बघतो नेहमी. गळा मोकळा झाला. आता श्वसनाला त्रास नाही झाला. अन्ननलिका आणि श्वासनलिका दोघी सुखाने तिथे राहत आहेत खरं म्हणजे. पण आपणच घाईघाईमध्ये पाणी पितो, अन्न खातो आणि मग ते चुकून श्वासनलिकेत जातं आणि मग आपल्याला ठसका लागतो. आता या कंठाच्या जागी भरतवंदितः असा शब्द वापरला आहे. म्हणजे असा राम की ज्याला भरत वंदन सदैव करतो. सद्गुरू अष्टक आहे एक, त्याच्यामध्ये नवविधा भक्ती गुंफलेली आहे. आणि वंदना करता अक्रूराचं नाव घेतलेलं आहे. आता अक्रूर कृष्णाची अशी भक्ती करतो की केवळ वंदन करतो. आता इथे हा जो भरतवंदित आहे, द्वापार युगामध्ये कृष्ण आहे आणि त्रेतायुगामध्ये राम आहे. तर त्या काळामध्ये जर का वंदन भक्ती कोणाची श्रेष्ठ असेल तर ती भरताची श्रेष्ठ आहे. म्हणून भरतवंदित. वंदन कसं करायचं? 2 हात जोडायचे, म्हणजे 2 हात आणि मस्तक, बस एकच उपचार पुरेसा आहे. म्हणजे हाताने वंदन करायचं, त्या हाताला मस्तक लावायचं. पण भरत मात्र कसं वंदन करतोय? तो रामाच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवतो. आता ज्या वेळेला तुम्ही विचार करा की वज्रासनात बसलाय किंवा वीरासनात बसलाय आणि तो रामाच्या मस्तकावरती, रामाच्या पायांवरती आपलं मस्तक ठेवतोय, त्या कंठ आपोआप दबला जातो. आणि मान खाली घातली की खालचे सूर लागतात. वर मान केली, जसजसं आपण वर करत जाऊ तसतसे वरचे सूर लागतात. म्हणजे मान जर खाली ठेवली तर वरचे सूर चांगले लागत नाहीत. हल्ली आम्ही चष्मा लावतो, हातामध्ये कागद घेतो, लाऊडस्पीकरवरती बोलायला सुरुवात करतो आणि आमचा कागद असतो खाली, त्यामुळे आम्ही आपोआप खाली बघतो. प्रेक्षकांकडे ते नाहीच बघत, पण माईककडे पण आमचं लक्ष नसतं. मग अशा वेळेला आवाज चांगला येत नाही. म्हणून कसा कागद धरला पाहिजे, आपली मान कशी ठेवली पाहिजे, हे पण एक शास्त्र आहे. म्हणजे आपल्याला जर वक्तृत्व चांगलं शिकायचं असेल, नाट्य, याच्यामध्ये बोलणं, कायावाचा आणि पुन्हा तुमचा चेहऱ्यावरचे असा सगळं तिन्हीला मिळून अभिनय म्हटलेला आहे. तर या कंठातून आवाज येतोय. आणि हा भरत जो आहे, हा भरत तर कोणाचा मुलगा आहे? तर कैकेयीचा मुलगा आहे. रामाच्या वेळेला कौसल्याचा उल्लेख केला आहे, लक्ष्मणाच्या वेळेला सुमित्रेचा उल्लेख केला आहे. पण इथे
कैकेयीचा उल्लेख केलेला नाहीये. कारण आपल्या संबंध रामायणामध्ये कैकेयी आहे, ती कितीही चांगली असली तरी सुद्धा तेले ईर्ष्या आहे तिच्या मनामध्ये. जेव्हा एखाद्या म्हातारपणी जेव्हा विवाह होतो तेव्हा त्या तरुण स्त्रीचं इतका पगडा त्या पुरुषावरती असतो की तो तिच्याप्रमाणे वागायला लागतो, नंदी बैलासारखा वागतो असा शब्द वापरला जातो. म्हणजे गळ्यामध्ये काहीतरी बांधलंय आणि आपल्या इच्छेप्रमाणे त्याला नाचवलं जातंय. आता या कंठाच्या मध्ये तिथे भरताची योजना केलेली आहे. कारण आता आपण शरीराच्या खालच्या बाजूकडे जाणार आहोत. म्हणजे मस्तक संपलेलं आहे, ते आता हळूहळू आपण खाली उतरतोय. म्हणजे समजा आपण ह्याला स्वर्ग म्हटलं मस्तकाला, तर खालच्या बाजूला आपलं आहे ते पृथ्वी आहे आणि मग त्याच्या खाली पाताळ आहे. म्हणजे शरीराचे 3 भाग झाले. तर ह्या 3 भागांमध्ये वरचा भाग सर्वश्रेष्ठ आहे, तो संपलेला आहे आणि आता आपण हळूहळू खाली उतरतोय, म्हणजे तमोगुणाकडे उतरतोय. कैकेयी आहे ती तमोगुणी नाहीये, रजोगुणीच आहे. पण ती अशुद्ध, ज्याला शबल रजोगुण असं म्हटलेलं आहे, म्हणजे जो तमोगुणाकडे वळलेला आहे. पटकन तमोगुणाचा प्रभाव तिथे होतो. म्हणजे संगतीनं कुणाच्या तरी सांगण्यावरून माणसं जेव्हा बदलतात, ही जी वृत्ती असते ती वृत्ती कैकेयीची आपल्याला दिसून येते. नंतर पश्चाताप होतो भला, पण त्या वेळेला ती गोष्ट होऊन जाते आणि नको ती गोष्ट होते, चांगली गोष्ट घडत नाही अशा वेळेला. तेव्हा आपल्याला हा प्रसंग माहीत आहे की ज्या वेळेला भरत परत येतो, दशरथ राजा गेलेला आहे आणि त्याला जेव्हा कळतं की कैकेयीने असे वर मागितलेत आणि म्हणून रामाला वनवास झालाय, आपल्याला राज्य मिळायचंय आणि राजा त्यामुळे धक्क्यामुळे गेलेला आहे. आपली आई एकच नाही, आपल्या सगळ्या आया या विधवा झालेल्या आहेत. अत्यंत संतापलेला आहे तो. आणि मग संतापल्यानंतर म्हणजे सुधीर फडके जेव्हा म्हणतात मातानं तू वैरिणी, ते रूप डोळ्यासमोर आपल्या उभं राहतं. आणि भरत काय कसा झाला असेल त्यावेळेला, किती त्याला संताप आला असेल. कारण भरत हा कायम रामाच्या बरोबर नाहीये, लक्ष्मणासारखा दूर आहे. पण जेव्हा तो येतो तेव्हा त्याच्या पायावरती मस्तक ठेवतो, वंदिता हा शब्द आहे. आणि अशा आपल्या आराध्य दैवताला जर का कोणी असा त्रास दिला असेल, मग ती भले आपली आई असो. आणि हा सगळा राग जो आहे तो राग सगळा बाहेर पडतोय. अगदी आईचा वध करावा असं वाटतंय, पण स्त्रीवध त्याही काळामध्ये त्याच्या डोक्यामध्ये नीतिशास्त्र पक्क आहे की स्त्रीचा वध करायचा नाही, हे महापाप आहे, म्हणून सोडून दिलंय तुला, अशा पद्धतीची तिची भावना आहे. आता असंच जर आरडाओरडा करत राहत असला, संबंध वेळ राहिला आरडाओरडा करत, तर काय होईल. पुष्कळदा आपण असं करतो की आपल्या घशावरती खूप भार पडला म्हणजे आपला आवाज बसतो, आपल्याला बोलताच येत नाही. देवानी योजना केलेली असते, फार बोलतोस बाबा, आता जरा गप्प बस, तुझं तुला नाही ना बसता येत, तर मीच तिथे जाऊन बसतो. तर असं आपलं म्हटलं जातं की रामानी योजना केली, तिथे कंट्रोल आणला त्यांनी. रामानी रिमोट कंट्रोल आहे तो, लांबून तो कंट्रोल आणला, म्हणजेच आत्मारामानी आणला. त्याला माहिती आहे आत्मारामाला की रामाला असं याच्या भरताला असं बंधन घालायला तर राम नाहीये, आपल्यालाच ते काम करायला पाहिजे, म्हणून त्याचा आवाज बसला आपण अगदी बोली भाषेमध्ये. आणि तो कधी सुटला, जेव्हा म्हणजे तो संबंध प्रवासामध्ये त्यांनी आरडाओरडा केला नाही, राग प्रकट केला नाही. बरोबर जेव्हा ते रामाच्याकडे वनवासाच्या तिथे त्यांना भेटायला गेलेत, राज्याभिषेकाची सगळी तयारी करून घेऊन, तेव्हा सगळ्या बरोबर येतं, कैकेयीला कशाला पाहिजे न्यायला असं तो म्हणतो. पण नंतर कुठेही त्यांनी राग प्रकट केलेला नाहीये, तर केवळ फक्त त्याच्या मनामध्ये रामाची ओढ आहे. आणि मग ज्या वेळेला प्रत्यक्ष रामाशी भेट होते तेव्हा त्या आलिंगन जेव्हा राम त्याला देतो तेव्हा त्याचा तो आवाज सुटतो. अशी एक
कथा सांगितली जाते. आता या भरताचं वंदनाचं आपण जरा जास्त भाग घेऊया की हे जे वंदन तो श्रेष्ठ कसा आहे. आपण रामायण आता सध्या चालू आहे आणि ह्या वेळेला जनक राजा पण येत आहेत. जनक आहेत, वसिष्ठ आहेत, सगळे रामाला समजावून सांगायचा प्रयत्न करत आहेत. आणि अशी एक वेळ येते की हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ अत्यंत ज्ञानी ते म्हणतायत की ज्ञानाच्या दृष्टीनं रामाचंही आम्हाला पटतंय आणि भावनेच्या दृष्टीनं भरताचंही पटतंय. आता किती कठीण झालं हे. आता ही जे काय कठीण परिस्थिती येते अशा वेळेला निर्णय घेणं फार कठीण असतं. अशा वेळेला राम त्याच्यात एक मार्ग काढतो आणि म्हणतो जे काय भरत म्हणेल त्याप्रमाणे मी करीन. आता हे वाक्य बोलताना ज्या वेळेला रामाने अगोदर कधी असं वाक्य म्हटलं नाहीये, पण आता रामाच्या लक्षात आलेलं आहे की भरताला कर्तव्याची जाणीव झालेली आहे. मी नक्की परत येणार नाही हे त्याला माहीत झालंय आणि अयोध्यावासियांचं नुकसान होऊ नये किंवा अयोध्या राज्यच नाहीसं होऊ नये म्हणून त्याला राजधर्म नक्कीच स्मरणार आहे आणि तो योग्य निर्णय घेणार आहे अशी खात्री झाल्यावरती भरतावरच निर्णय सोडून दिला. आता भरतावरती निर्णय सोडून दिल्यानंतर तो जायला तयार झाला. ठीक आहे, मी जाऊन राज्य सांभाळतो 14 वर्ष. पण कसं सांभाळणार? कसं सांभाळणार सांगताना त्यांनी सांगितलं की श्रीरामा तुझ्या पादुका मला दे. पादुकांना स्पर्श पायाचा झालेला असतो, पाय नेणं शक्य नाहीये. मग सिम्बॉलिक गुरुच्या पादुका आपण पूजनामध्ये ठेवतो तसं त्यांनी त्या पादुका घेतल्या, आपले डोक्यावरती ठेवल्या, शिरोभागी ठेवल्या आणि त्या घेऊन तो निघालाय. आणि त्या पादुका आपण ऐकतो नेहमी की राज्यसिंहासनावरती त्या पादुका बसवल्या आणि जे जणू काही सगळे बाकीचे जे लोक आहेत त्यांनी रामाचं अस्तित्व राज्यावरचं किंवा तुम्ही म्हणा की त्या सिंहासनावरचं मान्य केलं आणि सगळ्यांनी आपापली कामं सुरू केली. आणि स्वतः भरत मात्र नंदीग्रामामध्ये जसा राम वनवासात राहतोय तशा पद्धतीचं जीवन जगतोय. तो अयोध्येत गेला नाही 14 वर्ष. काही कन्सल्टेशन करायचं असेल तर मंत्रीगण किंवा वसिष्ठ किंवा शत्रुघ्न तिथे राहिलेला आहे आणि हे लोक सगळे त्यांना विचारायला येतात, भरताचा सल्ला घ्यायला येतात. म्हणजे भरतवंदिता कशा करता की दुरून, म्हणजे ही मानसपूजा एक प्रकारे. पाय दिसत नाहीयेत तर पादुका सिम्बॉलिक आणल्या, त्यासुद्धा अयोध्येत ठेवल्या आणि स्वतः मात्र नंदीग्रामला गेलेला आहे. लक्ष्मण आणि भरत दोघंही समतुल्य आहेत, पण त्यांच्या दोघांच्या भक्तीतला कसा फरक आहे की लक्ष्मण सतत सावलीसारखा बरोबर आहे आणि भरत दूर राहिलाय पण त्याच्या हृदयामध्ये सातत्याने रामाचा वास आहे आणि त्यांना तो सतत वंदन करतोय. वंदन करणं म्हणजे लीनता आहे आणि लीन आहे त्याच्या पुढे. खरं म्हणजे ही सख्खी भावंड आहेत. मला नेहमी आश्चर्य वाटतं, आम्हाला आईने सांगितलं मोठ्या भावाला दादा म्हण किंवा मोठ्या बहिणीला ताई म्हण, तर आम्ही नेहमी मारामाऱ्या करत असतो, कशाला दादा आणि ताई म्हणायचं. पण ह्या 4 भाऊ एकाच वेळेला जन्मलेले आहेत, म्हणजे जुळे असावेत असे, पण तरीसुद्धा अशा पद्धतीचं प्रेम आपल्याला आणखी दिसतं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांनाच आपला गुरु मानलेला आहे, आपल्या भावालाच गुरु मानणं. समर्थांनी सुद्धा आपल्या मोठ्या भावाला अनुग्रह देण्याकरता विनंती केली, पण तू लहान आहेस, बघू नंतर, अशी टाळाटाळ भावांनी सुरू केल्यानंतर समर्थ मारुतीच्या मार्फत एकदम रामापर्यंत पोचलेलेत. म्हणजे मला फक्त सांगायचे असं की मोठा भाऊ त्या ताकदीचा असायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचा आदरभाव भावाच्या मनात असला पाहिजे, तरच ही वंदन भक्ती शक्य होते आणि ती शेवटपर्यंत निभावली जाते. म्हणून याच्यामध्ये कंठम भरतवंदितः. आता इथे सगळे बंधांना सुरू झालेले आहे. एक जिव्हाबंध आपण वर बघितला, पण तो काही सामान्य माणसाला लावता येत नाही.
कंठबंध फार सोपा आहे. प्रयत्न केला तर जालंधर बंध आपण त्याची मर्यादा, कालमर्यादा वाढवू शकतो. हे प्राणायामाच्या साधकांना अतिशय उपयुक्त अशा गोष्टी आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण स्वर्गलोकामधून भूमी लोकामध्ये जाताना हे कनेक्शन आहे. आता तुम्ही ठरवायचे इथे तुम्हाला वर जायचंय का खाली जायचंय. इथे आहे विशुद्धी चक्र आणि विशुद्धी चक्राची देवता आहे माया शक्ती. आता ही माया शक्ती जीवाशिवाच्या मध्ये आहे. जीव आहे छातीमध्ये, हृदयामध्ये, आणि शिव आहे कपाळाच्या मध्यामध्ये. आता या जीवाला शिवरूप व्हायचं असेल तर ही माया क्रॉस करून वर जावं लागतं. आणि माया मात्र जर खेळ करायला लागली तर ती खाली ढकलते, वर जाऊ देत नाही. पण मायाच तारते आणि मायाच मारते असं नेहमी म्हटलं जातं. हे सगळं मायेच्या हातात. ही कंठाची जागा आहे, ती मायेची जागा आहे. तिच्याकडे तिला कमी लेखून चालणार नाही आहे, कारण तीच उद्धार करणारी पण आहे. आणि म्हणून ह्या कंठाला अध्यात्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे. इथूनच आपण जेव्हा गिळतो, एखादी गोष्ट गिळतो म्हणजे काय, अपमानसुद्धा गिळावा लागतो, कधी कधी आलेला रागसुद्धा गिळावा लागतो. आणि दुसरं म्हणजे असं की सप्तद्वारं जी वरची आहेत त्या तिथून कुठूनही तुम्ही औषध घातलं तरी ते घशातच येतं, आपोआप ते घशातून पोटात जातं. आता इथे हा जो बंध तुमचा तुम्हाला लावता येत नसेल तर प्राणायाम केल्यानंतर जी शक्ती निर्माण झालेली आहे तिचा साठा आपल्या आज्ञाचक्रातच राहावा, त्याचं स्खलन खाली होऊ नये. आपण नेहमी म्हणतो की योगी भ्रष्ट होतो. कसा भ्रष्ट होतो तर त्याच्या तपस्येच्या ताकदीनं त्याच्या जशा सगळ्या शक्ती उत्तेजित होतात त्याची कामवासना पण त्याची उत्तेजित होते, त्याचं वीर्य पण अतिशय तेजस्वी होतं. म्हणून ते खाली जाऊ द्यायचं नाही, ते वरच्यावर. मग मागच्या वेळेला आपण बघितलं की जिव्हा खड्ड्यात घालून म्हणजे घशाच्या खड्ड्यात घालून वरचं आलेलं अमृत आपण ते घ्यायचं. आता ती मुद्रा कठीण आहे. मग शीर्षासन केलं तर पायाकडचं सगळं रक्त की म्हणजे जे तिथे कंठामध्ये थांबू शकतं आणि कंठातून परत ते आज्ञाचक्रामध्ये नेता येतं. परत शीर्षासन जरी आपण अगदी आसनांचा राजा म्हटलं तरी सगळ्यांना करणं शक्य नाही आहे. पण जे प्राणायाम शिकतात त्यांना विपरीत करणी करायला सांगतात. हे विपरीत करणी केल्यानंतर ही जी क्रिया आहे म्हणजे कंठामधून पुन्हा परत फिरवायचं वरच्या बाजूला, हा कंठ जो आहे तो ठरवतो. ही जी मध्यमा वाणी इथे आहे ती ठरवते की बोलायचं का नाही बोलायचं. आलंय मनात, काय बोलायचं ठरलंय, पण ते तोंडातून बाहेर काढायचं का नाही, ही ठरवण्याची जागा आहे. म्हणजे भरताची जागा बघा किती महत्त्वपूर्ण आहे. सोपं नाही आहे. 14 वर्ष राज्याचा उपभोग तो घेऊ शकतोय, पण पत्नी अयोध्येत आहे आणि तो नंदीग्रामामध्ये आहे. तेव्हा हा जो काय संयम आहे या संयमाचा पुतळा म्हणजे भरत आहे. आणि तो रामांना नेहमी वंदन करतोय. म्हणून इथे रामाचं वर्णन आपण